गणेश गोरेगाव बनाम चाफेवाडी या दोन संघामध्ये सलामीची जोडी खेळपट्टीवर आपण जाताना पाहू शकाल. कैलास आणि दीपक ही जोडी. कैलासनं मात्र मागच्या सामन्यात अतिशय चांगला खेळ केला, परंतु अजूनही संदीप येणे बाकी आहे, ज्याने या स्पर्धेतील पहिला अर्धशतक नोंदवलंय. इथे मात्र बॅटची हिडिंग एज, चेंडू थांबणार नाहीये. चेंडू मात्र नॉनस्टॉप रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. हा येतोय पहिला नशिबाचा चौकार श्री गणेश गोरेगाव संघासाठी. फाईन लेगला झेल मात्र ड्रॉप झाला. हा झेल खूप महत्वाचा होता. इथून मात्र सिंगल मिळेल. सिंगल संघाची धावसंख्या धावफलकावर 5 धावा. कैलासा सुटलेला झेल येणाऱ्या वेळेत किती महाग ठरेल हे मात्र निश्चितच सांगून जाईल, कारण मागच्या सामन्यात मध्ये सुद्धा कैलासनं अतिशय चांगली फलंदाजी केली होती. या सामन्यामध्ये जीवनदान मिळालंय. तर स्ट्राईकवर फलंदाज आपण पाहू शकाल दीपक. बॅटची हिडिंग एज, फर्स्ट स्लिप मध्ये चुका नसतील. पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय. इथून मात्र दीपकला मैदान सोडावं लागेल. पहिला गडी बाद होतोय. संघाची धावसंख्या धावफलकावर 5 असताना सुनीलनं मात्र चांगला चेंडू फेकला. इथून मात्र नवीन फलंदाज ज्याच्या जर्सी क्रमांक 50 याच खेळाडूने 16 चेंडू मध्ये 50 धावांचा बहादार खेळी मागील सामन्यामध्ये केलेली तोच खेळाडू ऍक्शन मध्ये योगायोग जुळला. पहिल्या सामन्यामध्ये जर्सी क्रमांक 50 आणि याच खेळाडूनं अर्थातच संदीपनं 50 धावा कुठल्या होत्या 16 चेंडू मध्ये. तोच खेळाडू इंडियन ऍक्शन मध्ये. या सामन्याची मात्र जबाबदारी घ्यावी लागेल, कारण सामना खूप महत्वाचा आहे. डू अँड डाय सामना. नॉकआउटचे सामने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना श्री गणेश गोरेगाव बनाम चाफेवाडी. लाऊड अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी, पंचांना गुमराह करण्याचं काम लाऊड अपील या ठिकाणी पाहायला मिळाली, परंतु पंचाने अपील खारिज केली. अपील मध्ये उत्साह जास्त होता, आत्मविश्वास कमी. डॉट चेंडू आलाय. आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात सुनीलना आणि फक्त 5 धावा खर्च केल्यात. या ठिकाणी मात्र 7 ते 8 क्षेत्ररक्षक अपील करतायत. प्रत्येक चेंडूवर दबाव निर्माण करण्याचं काम केलं जात आहे. अर्थातच 2 चेंडू आपण या ठिकाणी मात्र संदीपला बीट फेकल्यात. ज्या संदीपना मागच्या सामन्यामध्ये हिरो होता, 16 चेंडू मध्ये 50 धावा केल्या होत्या, तोच खेळाडू आपण पाहतोय चाचपडत खेळताना. रिव्हर्स दुधारी तलवार त्याच्याकडे हत्यार आहे, परंतु सुनील विरुद्ध त्याने काढलंय हत्यार, परंतु या ठिकाणी जमलं नाहीये. परंतु शेवटच्या मुवमेंटला क्षेत्ररक्षकांना होते चुकी बाईच्या स्वरूपात. बॅटकट आहे, बॅटकट आणि 1 धाव मिळेल आणि एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 6 धावा. षटक क्रमांक पहिलं संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 6 धावा. म्हणजे चांगली किफायतदार गोलंदाजी पाहायला मिळाली. एक कारण P1चं षटक होतं आणि त्या P1च्या षटकामध्ये एवढी चांगली गोलंदाजी म्हणजे कंजूस गोलंदाजी केली आहे. अर्थातच गोलंदाज आपण पाहिला सुनील शीदला. फक्त 6 धावा लावल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे. दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय. त्यापुढील होणारा सामना लगेच आपण पहिल्या 17 नंतर लगेच नाणेफेकी करू. डोनेवाडी विपक्ष जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा या 2 संघामध्ये. कुठेही जाऊ नका, लगेच आपला सामना आहे. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण समालोचन कक्षामध्ये यायचं आहे. पहिलं सत्र संपल्यानंतर लगेच आपला टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जाईल. तर या ठिकाणी पुन्हा एकदा संदीप आहे स्ट्राईकवर. इथे मात्र उलटी
एज लागले आणि इथून मात्र नशिबाने मात्र हा झेल टिपलाय. नशिबाची साथ लाभले मी म्हणेन चाबेवाडी संघाला, कारण संदीप सारखा फलंदाज स्वस्तात बाद झालाय. गोरेगाव संघाला हा मोठा धक्का भेटलाय, कारण दोन फलंदाज तंबूच्या आश्रयाला आले, दीपक आणि संदीप. तर कैलास स्ट्राईक वर येण्यासाठी मात्र प्रयत्न करतोय, परंतु कोणता फलंदाज त्याला साथ देईल हे मात्र येणाऱ्या काळात समजेल, कारण कैलासकडे क्षमता आहे. कैलासला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणे खूप गरजेचं आहे, परंतु तशा प्रकारची कामगिरी करेल का, कारण गोलंदाजी अतिशय चांगली आहे. गोलंदाजी मार्कावर गोलंदाज आपण मनोजीला पाहतोय. पहिल्या चेंडूवर मात्र बाद झालाय, अर्थातच संदीप. नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण हनुमानला पाहू शकाल. चला स्पीडअप करायचा आहे, कारण आज मेगा फायनलचा दिवस आहे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपल्याला बरेचसे सामने अजून कव्हर करायचे आहेत. चला स्पीडअप करा. धावफलकावर धावा लागल्यात आतापर्यंत 6 धावा, 2 गडी बाद. बराच वेळ चेंडू हवेत आहे, दूरवरचा क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू वन बाउंस सीमारेषा पार. आल्या मात्र चौकाराने स्वागत केलं गोलंदाजाचं. अर्थातच फलंदाज पाहतोय हनुमाननं या चौकारानं डबल डिजिटल मध्ये धावसंख्या पोहोचलेली आहे. ते अर्थातच 10 धावा धावफलकावर लावल्यात. 10 धावा बनवण्यासाठी 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवलाय. अर्थातच दीपक आणि मागच्या सामन्याचा हिरो अर्थातच आपण फलंदाज पाहतोय ज्याने 50 धावांची खेळी केला होता, तो फलंदाज मात्र संदीप बाद झालाय. बराच वेळ चेंडू हवेत आहे, गोलंदाज स्वतः आलाय आणि या ठिकाणी मात्र एक कठीण झेल टिपलाय. उलट्या दिशेने जरूर गोलंदाज आला मनोज, परंतु अफलातून झेल टिपला आणि इथून मात्र अजून एक फलंदाजाच्या पारीचा अंत होतो. अर्थातच हनुमान बॅक टू द डगआउट. तर निश्चितच या ठिकाणी लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित आमदार चषक आणि मानाची आणि सन्मानाची आपण स्पर्धा पाहतोय. निश्चितच गुरुवारचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. तो जय बोले कुशुली या संघानं, तो संघ जरा आला असेल तर लगेच रिपोर्टिंग करायचं आहे. त्यानंतर शुक्रवारचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला. बाहेरील तालुक्यातील तो पोल होता. अर्थातच झुगरेवाडी हा संघ, त्या झुगरेवाडी संघाचं सुद्धा हार्दिक हार्दिक अभिनंदन. जरा हा संघ आला असेल तर लगेच आमच्याशी रिपोर्टिंग करायचं आहे. आणि कालचा दिवस खऱ्या अर्थाने गाजवला तो अर्थातच खरवई या संघानं. अफलातून मॅच पाहायला मिळाली. शेवटची मॅच होती पीसीसी मांडवा विपक्ष खरवई आणि त्या संघामधून खरवई संघ मात्र क्वालिफाय झाला. त्या खरवई संघाचे सुद्धा खूप खूप आभार. बराच वेळ चेंडू हवेत आहे. या ठिकाणी संघ नायक उलट्या दिशेने जात होता, परंतु त्या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाहीये आणि इथून मात्र 2 धावा मिळतील आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. आतापर्यंत 4 चेंडू फेकल्यात गोलंदाजानं. मनोजनं अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. 6 धावा जरूर खर्च केल्यात, परंतु 2 गडी सुद्धा टिपलेत ते मनोजनं. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय 5 क्षेत्ररक्षक. विचार केला तर एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. लाईन मात्र चुकीची आहे. अवंतर धाव. या अवंतर धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावर 13 धावा. लॉंग ऑफ रिझन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन रिझनला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. मिड डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. चेंडू मात्र सरळ इष्ट्यांच्या वरून जातोय. पंचांकडे संशयाने पाहिलं फलंदाजाने, परंतु या ठिकाणी मात्र चांगला चेंडू होता. नवीन फलंदाज आपण पाहतोय खेळपट्टीवर अनिल.
कैलास आणि अनिल ही जोडी आपण खेळपट्टीवर पाहतोय. कैलासला जास्तीत जास्त स्ट्राईक घेणे खूप गरजेचं आहे, परंतु तशा प्रकारचं काही घडत नाहीये. इथे मात्र उंची जास्त, अंतर कमी. त्या ठिकाणी गुरुनाथ आहे, चुका नसतील. एक अष्टपैलू खेळाडू आहे. इथून मात्र चांगला झेल टिपला. अजून एक धक्का दिलाय. धक्का क्रमांक लागला 4था. अर्थातच श्री गणेश गोरेगाव या टीमला संघाची धावसंख्या धावफलकावर 13 असताना दोन षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकामध्ये विचार केला तर 6.50च्या सरासरीने धावा बनवल्या. 12 चेंडूच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त धावफलकावर धावा लागल्या 13 धावा. जो सामना पहिला होता, पहिल्या फेरीतील चापेवाडी संघाने 42 धावा डिफेन्स केल्या. तिथून मात्र या संघाने अतिशय चांगला खेळ केलाय. आतापर्यंत तरी पाहिलं तर अतिशय चांगली क्षेत्ररक्षण असो, गोलंदाजी असो, फलंदाजी असो करण्याचं काम केलंय आणि इथून मात्र बॅकफुटवर खऱ्या अर्थाने ढकललंय ते श्री गणेश गोरेगाव या संघाला. उर्वरित 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 6 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील. कैलासमध्ये ती ताकद आहे. ऑन द स्ट्राईक लो फुलटोसा चेंडू, मनगटी ताकदीचा वापर सक्सेसफुल. या ठिकाणी मात्र अक्षरशः चेंडूला फेकून दिलं कैलासनं. कैलासच्या बॅट मधून निघालेला हा उत्तुंग षटकार, खऱ्या अर्थाने या षटकाराची गरज होती आणि तो षटकार मात्र दाखवला या कैलासनं. या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 19 धावा. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये बॉल भिजलाय, नवीन दिला जाईल. आपल्या राज बॉल आधी जुना बॉल दिला जाईल, पण तो नवीन दिला जाईल. दुसरा चला धावफलकावर धावा लागल्यात 19 धावा. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहे बाळा. या ठिकाणी मात्र अक्रॉस द लाईन खेळला, चांगला फटका आहे. मी मगाशीच या ठिकाणी सांगितलं होतं का अनिल सॉरी कैलासचा विचार केला तर या ठिकाणी मात्र ती क्षमता आहे या खेळाडूमध्ये. जास्तीत जास्त स्ट्राईकवर आणायचं होतं, परंतु शेवटच्या या षटकामध्ये का होईना परंतु 2 चेंडूवर 2 मोठे फटके पाहायला मिळाले. दसका दम दाखवला आणि त्याचाच मोबदला म्हणून धावफलकावर धावा लागल्या त्या 23 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार, त्याच्यानंतर चौकार. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. बाळावर मात्र हल्ला चढवण्याचं काम केलंय कैलासनं. कैलासचा विचार केला तर 15 धावांचं योगदान दिलंय 4 चेंडूमध्ये. चांगली फलंदाजी केली या सुद्धा सामन्यात. मागील सामन्यात सुद्धा अतिशय चांगली फलंदाजी राहिली होती ती कैलासची. रिव्हर्स दुधारी तलवार, फटका मात्र सक्सेसफुल आहे. इथून मात्र चेंडू थांबणार नाहीये. अजून एक मोठा फटका. कैलास ऑन द फायर. या दुपारच्या रणरणत्या उन्हामध्ये मात्र कैलास नावाचं वादळ निर्माण झालंय आणि या वादळानं मात्र 3 चेंडू मध्ये आपल्या संघासाठी 14 धावांचं योगदान झटपट दिलंय आणि त्याचाच मोबदला म्हणून 4 बाद 27 धावा धावफलकावर लावल्या जात आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा होत्या. त्याच्यानंतर मात्र 3 चेंडू मध्ये 14 धावा. घनघाती प्रहार करायला सुरुवात केली अर्थातच कैलासनं. पुन्हा एकदा थोडस अगोदरच राहिला. इथे मात्र अजून एक चांगला फटका. चेंडू थांबणार नाहीये. हवाई सफर करत अक्षरशः ढगामध्ये आग लागणारा हा षटकार येतोय आणि या षटकाराने संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. हो, त्याचं नवथं करून टाकलं या षटकानं. 2 षटकामध्ये असं वाटत होतं जास्तीत जास्त 25च्या आतमध्ये हा संघ निश्चितच ठेवेल चापेवाडी संघ, परंतु ज्या प्रकारे कैलासनं बॅटिंग केले अतिशय चांगली. निश्चितच गरज होती एका तरी फलंदाजाला जबाबदारी घेण्याची आणि ती या फलंदाजाने घेतली. का मी सलामीला येतो याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं. अर्थातच कैलासनं 6 चेंडू मध्ये 25 धावांचं या ठिकाणी मात्र अतिशय चांगली फलंदाजी करतोय. या ठिकाणी मात्र इथे मात्र अजून एक चांगला फटका, परंतु थोड्याशा कॅलरीज कमी पडल्या. इथून मात्र
मैदान सोडावं लागेल कैलासला आणि शेवटचा चेंडू असेल या पहिल्या सत्रातील. लगेच फलंदाज पाठवायचा आहे कैलासनं. मात्र अतिशय चांगली निश्चितच जर कैलासची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये, कारण संघ अडचणीत असताना या ठिकाणी मात्र अतिशय चांगली फलंदाजी केली. 33 धावा बनवल्यात. एक समाधानकारक स्कोर या ठिकाणी मात्र उभा केलाय तो श्री गणेश गोरेगाव या संघानं, कारण संघ अडचणीत होता. 2 षटकामध्ये 13 धावा होत्या. तिथून मात्र खऱ्या अर्थाने अतिशय चांगली फलंदाजी राहिली कैलासची आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण पाहतोय महेंद्र. निश्चितच नॉन स्ट्राईकच्या फलंदाजाने कानमंत्र दिलाय. सिंगल डबल आली तरी चालेल, एखादा जर चुकीचा चेंडू असेल तर मोठा फटका येऊ दे आणि त्या प्रकारचा खेळ होईल का. इथे मात्र डॉट चेंडू. षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर 33 धावा. येणारे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आपण या ठिकाणी मात्र नाणेफेकी करतोय. चिखलोली संघाचा जय हनुमान, चिखलोली ठाकूरवाडा संघाचा संघनायक आणि डोनेवाडी संघाचा संघनायक यायचा आहे. आपण लगेच. तर मी ग्रुप ग्रामपंचायत खरडचे आमचे विद्यमान सरपंच अनिल खैर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मात्र नाणेफेकी केली जाईल. निश्चितच सरपंच साहेबांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहू शकाल. संध्याकाळच्या सत्रामध्ये संघ सुपर 4 मध्ये दाखल झालाय आणि आजच्या दिवसामधून जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासमोर सेमीफायनल खेळण्यासाठी सज्ज असेल. चला डोनेवाडी संघाचा संघनायक यायचा आहे. ओमकार सहकार्य करायचं आहे. चिखलोली जानमान चिखलोली ठाकूरवाडा संघाचा संघनायक अर्थातच सरपंच साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकी केली जाते. कॉल दिलाय चिखलोली ठाकूरपाडा संघाच्या कर्णधाराने. नाणेफेकी जिंकलाय वाटण. चिखलोली ठाकूरपाडा संघ डिसिजन पेंडिंग आहे. दादाकडे निर्णय आलेला आहे. सांगतील 2 मिनिटात. आम्ही प्रतीक्षेत आहोत. चला सलामीची जोडी खेळपट्टीवर जाताना गुरु अर्थातच 17 क्रमांकाची जर्सी आणि 7 नंबरची जर्सी परिधान करून सुनील शीदला आपण पाहू शकाल आणि गुरुनाथ उघडे उर्फ गुरु. एबी डिव्हिलियर्स नेहमी 17 क्रमांकाची जर्सी परिधान करून तर चला गेम ऑन होते. 34 धावा बनवायच्या आहेत. 18 चेंडू मध्ये गोलंदाजी मार्कवर गोलंदाज संदीपच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. पिवनचं षटक आहे. स्ट्राईकवर फलंदाज सुनील पहिल्या चेंडूपासून उपट घालण्याचं काम करण्याचा प्रयत्न केला. निश्चितच ठाऊक आहे 18 चेंडू मध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. पिवनच्या पहिल्या षटकामध्ये नेहमीच हाणामारी करायची असते. या पिवनच्या षटकामध्ये जर आपण जास्तीत जास्त धावा बनवल्या तर समीकरण सोपं होईल. हे मात्र मनाशी स्वप्न बाळगून हा संघ उतरलाय. इथे मात्र फटका चांगला आहे. सिंगल मिळेल. श्री गणेशा झाला तो चापेवाडी संघाचा. संघाची धावसंख्या धावफलकावर 1 न मात्र या ठिकाणी श्री गणेशा झाला. अजूनही 33 धावा बनवायच्या आहेत. 0तून 34 धावा बनवायच्या आहेत. सुरुवात डॉट चेंडूने झाली. त्याच्यानंतर सिंगल आला. 3रा चेंडू फेकण्यासाठी सज्ज झालाय.
संदीप रिवर्स अटेंड केले, रिवर्स दुधारी तलवार, इथून मात्र चेंडू अक्षरशः जमिनीला गुदगल्या करत जातोय. चांगला फटका पाहायला मिळाला अर्थातच गुरुनाथ उगडेच्या बॅट मधून. या चौकारांना श्री गणेशा झाला अर्थातच गुरुनाथ उगडेचा. संघाची धावसंख्या धावफलकार आपण पाहतोय 5 धावा. पहिलाच रिव्हर्स अटेंड केला, मोठा फटका खेळायचा होता, बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, डीप मध्ये राहिला चेंडू आणि इथून मात्र डॉट चेंडू. चांगला चेंडू फेकला अर्थातच संदीपनं, कारण ज्या फलंदाजाने पहिला रिव्हर्स अटेंड केला होता त्या फलंदाजाच्या विरुद्ध गोलंदाजी करताना एक चतुराई दाखवली खऱ्या अर्थाने संदीपनं. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये चेंडू फेकला. आता थोडीशी उसळी जास्त होती परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. इथून मात्र अजून एक डॉट. काही फरक पडणार नाहीये, कारण विचार केला तर आतापर्यंत 5 चेंडू फेकल्यात आणि 5 धावा धावफलकावर लावल्यात. सिंगल धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे रिक्स घेतली होती खऱ्या अर्थानं. डेंजर झोन मध्ये गुरु होता. या ठिकाणी मात्र 2 धावा. या 2 धावांना षटक क्रमांक पहिला संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या धावफलकावर बिनबाद 7 धावा. खूप काही सुरळीत आहे आतापर्यंत विचार केला तर दोन्ही संघांसाठी, कारण ज्या श्री गणेश गोरेगाव संघानं 2 षटकामध्ये 13 धावा बनवल्या होत्या, त्याच श्री गणेश गोरेगाव संघानं तिसऱ्या षटकामध्ये अक्षरशः धावांची लयलो केली आणि त्याचाच मोबदला म्हणून 33 धावा धावफलकावर लावल्या गेल्या आणि 34 धावांचं लक्ष ठेवलंय. अर्थातच संघ आपण पाहतोय चापेवाडी या संघापुढे. सुरुवात या ठिकाणी चापेवाडी संघाची चांगली त्या मानाने विचार केला तर चांगली झाली नाहीये, कारण P1चं षटक होतं. 7 धावा फक्त धावफलकावर लावल्यात. P1च्या षटकामध्ये हाणामारी करायची होती, कारण आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये शतरक्षणाचा विचार केला तर या ठिकाणी विखुरलेलं शतरक्षण आपल्याला पाहायला मिळेल. अर्थातच 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला 5 शतरक्षक आपण पाहतोय. एक या ठिकाणी मात्र स्क्वेअर लेग रिझनला एक शतरक्षक तैनात केलाय, डिमिंड विकेटला एक शतरक्षक आहे, काउ कॉर्नर रिझन मध्ये एक शतरक्षक तैनात केलाय, एक शतरक मात्र लॉंग ऑफ आणि एक एक्स्ट्रा कव्हरला. इथे मात्र स्लोवर गतीचा चेंडू, 5वा चेंडू. या ठिकाणी मात्र सुनीलला वाटलं चेंडू वेगाने येईल, परंतु या ठिकाणी छाती ताणून मारण्याचा प्रयत्न केला परंतु बॅट चेंडू पर्यंत पोहोचली नाहीये. डॉट चेंडू. जसे जसे डॉट चेंडू येतील तसा तसा दबाव मात्र चापेवाडी संघावर या ठिकाणी वाढेल, कारण समीकरण उरलं येणारे 11 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे. समीकरण खूप मोठं आहे परंतु इथे मात्र फटका चांगला आहे. शतरक्षक नाहीये, चेंडू जाईल गोळीच्या वेगानं. हा येतोय सुनील शीतच्या बॅट मधून. अजून एक चांगला फटका चौकारासाठी. या चौकारांना संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय 11 धावा. 11 धावा धावफलकावर लावल्यात. अजूनही 23 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 23 धावा बनवायच्या आहेत. या ठिकाणी 10-23 समीकरण आहे. सुनील लय मध्ये यावं लागेल. सामना खूप महत्वाचा आहे. नॉकआउटचे सामने. इथून मात्र जो जिंकेल तो स्पर्धेमध्ये राहील, हरेल त्याला मात्र या स्पर्धेला टाटा बाय बाय करावं लागेल, कारण स्पर्धा पाहतोय मानाची आणि सन्मानाची. चमचमत्या ट्रॉफ्या निश्चितच दोन्ही संघांनी पाहिलेत. यातून एक ट्रॉफी आपल्याला उचलायची आहे, स्वप्न उराशी बाळगलाय. इथे मात्र अजून एक चांगला फटका. पहिली धाव वेगाने, दुसरीचा प्रयत्न होता सुनीलचा परंतु नाकार दिला गुरुनाथ उघडेनं. या ठिकाणी मात्र सिंगल आली. सिंगलनं संघाची धावसंख्या धावफलकावर 12 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 9 चेंडू 22ची गरज आहे. 9-22 समीकरण आहे. जोपर्यंत ही जोडी खेळपट्टीवर आहे तोपर्यंत निश्चितच डगआउट मध्ये वातावरण असेल की ही किमिया मात्र हे 2 फलंदाज करू शकतात, परंतु तसा खेळ करावा लागेल. क्षमता आहे या 2 फलंदाजामध्ये, परंतु सिद्ध करण्याची खरी वेळ आहे. निश्चितच मागचा विचार केला तर इतिहासामध्ये खूप काही घडलंय. या फलंदाजांनी खूप सामने जिंकून दिलेत, परंतु या वर्तमान सामन्यामध्ये मात्र आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. इथे मात्र कैलास आहे गोलंदाजी मार्कवर. 4था चेंडू फेकण्यासाठी.
स्लोवर गतीचा प्रयत्न, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या डोक्याच्या वरन चेंडू फ्लाय होतोय. इथून मात्र अजून एक चौकार येतोय. अर्थातच गुरुनाथ उघडेच्या बॅट मधून हा चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहिली 16. येणारं समीकरण, येणारे 8 चेंडू आणि 18 धावेंची गरज. अजूनही सामना आपण बंद लिफाफ्यामध्ये पाहतोय. अजूनही सामनाचा विचार केला तर दोन्ही संघांसाठी 50-50 चान्सेस आहेत. जो चांगला इथून खेळ करेल तो मात्र या स्पर्धेमध्ये टिकून राहील. कारण अनिलवर चढवलेला इथे मात्र फटका फसला. डायरेक्ट हिट करायचं होतं कैलासनं परंतु स्वतःचा हात आवरला. कारण त्याला ठाऊक आहे इथून चुका झाल्या तर त्या मात्र खूप महागड्या पडतील. डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडूनं समीकरण पुन्हा एकदा बदललं. येणारे 7 चेंडू 18 धावेंची गरज. हा चेंडू खूप महत्वाचा असेल. या चेंडूवर एखादा मोठा फटका आला तर कमबॅक करेल चापेवाडी संघ. आणि हा चेंडू जर डॉट फेकला श्री गणेश गोरेगाव संघाच्या गोलंदाजानं तर मात्र सामन्यावर पकड मजबूत करेल हा श्री गणेश गोरेगाव हा संघ. इथे मात्र मोठा मनगटी ताकदीचा वापर केलाय आणि चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जातोय आउट ऑफ पार. हा येतोय षटकार आणि या षटकारानं मात्र समीकरण पूर्णतः बदललं. संघाची धावसंख्या धावफलकावर आपण पाहू शकाल 22 धावा आणि येणारे 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज आहे. सामना जणू काही या षटकाराने खुला झालाय. 6 चेंडू 12ची गरज. 12-6चं समीकरण आलंय परंतु क्रिकेटमध्ये कधी समीकरण बदलेल हे मात्र आपण सांगू शकत नाहीये. सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ अर्थातच क्रिकेट. सहा चेंडू आणि 12 धाव्यांची गरज. यापुढील होणारा सामना आपण पाहू शकाल. चिखलोली संघ आपला निर्णय कळवा. आम्ही प्रथम फलंदाजी करू. अरे वा, बेस्ट ऑफ लक दोन्ही संघांना देऊया. यानंतर नेक्स्ट मॅच मोठी लढत पुन्हा एकदा प्रेक्षक भेटीस येईल. अर्थातच आपण पाहू शकाल टोनेवाडी विपक्षा जय हनुमान चिखलोली ठाकूरपाडा या दोन संघांमध्ये. जाऊया मैदानाकडे ज्या ठिकाणी मात्र रफ अँड टफ सामना चालू आहे. येणारे 6 चेंडू आणि 12 धावेंची गरज असताना स्ट्राईकवर फलंदाज आहे एक चापेवाडी संघाचा अष्टपैलू खेळाडू अर्थातच रन मशीन म्हणून ज्याला संबोधलं जातं तो सुनील शीदला आपण पाहू शकाल. तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अनिल अक्रॉस द लाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत 2 परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल आणि हा येतोय चौकार. या चौकारानं मात्र समीकरण अजून सोपं केलं. कारण येणारे चेंडू आहेत 5 आणि 8 धावेंची गरज. 8-5चं समीकरण आलेलं आहे मैदानावर. सामना आपण पाहतोय दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. एका बाजूने विचार केला तर वांगणी विभागातील गोरेगाव हा संघ तर दुसऱ्या बाजूने विचार केला तर बदलापूर विभागातील हा चापेवाडी हा संघ. श्री गणेश गोरेगाव बनाम चापेवाडी अशी आपण दुसऱ्या फेरीतील पहिली लढत पाहतोय. आणि आता मात्र 8-5चं समीकरण. अनिलवर पहिल्याच चेंडूवर प्रहार चढवला तो सुनीलनं. इथे मात्र फटका फसलाय. अनिल स्वतः त्या ठिकाणी गेलाय आणि इथून मात्र पहिला ब्रेक थ्रो निर्माण करून दिलाय. मोक्याच्या क्षणी या ठिकाणी मोठा मासा गळाला लावलाय. सुनीलला मात्र मैदान सोडावं लागेल. इथून कदाचित हा टर्निंग पॉइंट सुद्धा ठरू शकतो परंतु तशा प्रकारचा खेळ प्रेक्षक वर्गांना पाहायला मिळेल का? कारण समीकरण आहे येणारे 4 चेंडू आणि 8 धावेंची गरज आहे. 4-8चं समीकरण. चला नवीन फलंदाज खेळपट्टीवर जाताना आपण 4-8चं समीकरण खेळण्यासाठी मनोजला पाहतोय. जर्सी क्रमांक 18 परिधान केली आहे. इथून मात्र सामना जिंकून द्यावा लागेल. या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर चांगली कामगिरी करावी लागेल.
आणि इथून मात्र अनिलला चांगली कामगिरी करावी लागेल गोलंदाजी मार्कवर असताना, कारण 8-4 च समीकरण आहे. इथे मात्र पंच केलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे पळतायत परंतु चेंडू मात्र सरळ चौकारासाठी जातोय आणि या चौकारानं पुन्हा एकदा समीकरण बदललं. म्हणूनच या ठिकाणी म्हटलं जातं क्रिकेट हा खेळ सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ. 4-8 च समीकरण होता, आता मात्र 3 चेंडूमध्ये 4 धाव्यांची गरज आहे. अप्पर कट करण्याचा प्रयत्न निश्चितच आपण येणारे 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज आहे. सामना पुन्हा एकदा रंगतदार परिस्थितीमध्ये आलेला आहे. दोनही संघ हार मानायला तयार नाहीयेत. इथून मात्र अनिल टू मनोज कट करण्याच्या नादामध्ये या ठिकाणी मात्र पंचांनी अपील उचलून धरले. बॅटची हिडिंग एज आणि इथून मात्र धक्का लागलाय चापेवाडी टीमला. पुन्हा एकदा समीकरण बदललं. येणारे 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. 2-4. तर याच दरम्यान ज्या मान्यवरांचा आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते आदरणीय स्वस्तिक रानू प्रोसेसिंग क्रेशर धारोळचे मालक आदरणीय संदेशजी पाष्टे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. आमदार चषक लिटिल स्टार क्रिकेट संघ धारोळ आयोजित या स्पर्धेमध्ये आदरणीय संदेशजी पाष्टे साहेबांचं या ठिकाणी यथोचित या ठिकाणी सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जाते. तर त्यांच्या समवेत आदरणीय पेशाने ऍडव्होकेट आहेत आदरणीय किरणजी बनोटे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा सहर्ष मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. साहेब या पण व्यासपीठावर आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत केलं जात आहे. साहेबांच्या माहितीसाठी सामना साहेबांच्या भेटीसाठी अतिशय चांगला आलाय, कारण 2 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे. रफ अँड टफ सामना आलेला आहे आणि सामना आपण पाहतोय एका बाजूने सापेवाडी बनाम श्री गणेश गोरेगाव या 2 टीम मध्ये 2 चेंडू मध्ये 4 धाव्यांची गरज आहे आणि प्रेक्षक वर्ग असेच सामने पाहण्यासाठी आलेला असतो, कारण प्रेक्षक वर्गाला रफ अँड टफ झालेले सामने अतिशय चांगले आवडतात. कारण एकतर्फी झालेला सामना नेहमीच कंटाळवाणे असतो, परंतु असे जेव्हा सामने येत आहेत तेव्हा मात्र प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप खुश असतो. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा तयार झालाय अनिल. इथे मात्र फटका कदाचित 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 शेवटच्या मुवमेंटला इथे मात्र कदाचित जे 3 वेळा कदाचित शब्द बोललोय ते कदाचित दोन्ही बाजूने फिरू शकतात. कारण या ठिकाणी जर गुरुनाथ उघडेला स्ट्राईक घ्यायची होती तर 3ऱ्या धाव्यासाठी तो गेला असता. धावचीच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाजाला बाद करू शकला असता, परंतु या ठिकाणी निश्चितच ज्याचा त्याचा माइंड असतो, ज्याची त्याची गेम असते, परंतु या ठिकाणी सिंगल मिळाले आणि या ठिकाणी कंपल्सरी चेसिंग आहे. त्याच्यामुळे 1 चेंडू मध्ये आपल्याला 3 धावा ह्या बनवाव्याच लागतील. या ठिकाणी रणनीती समजली नाहीये, कारण 2 धावा बनवल्या असत्या तर कदाचित 2च धावा राहिल्या असत्या. 3 धावेचा प्रयत्न केला असता, धावचीच्या स्वरूपात गेला असता, स्ट्राईक स्वतःकडे ठेवता आली असती, परंतु या ठिकाणी मात्र वेगळा माइंड सेट केलाय. अर्थातच गुरुनाथनं शेवटचा चेंडू आणि इथे मात्र नशिबाने का होईना परंतु
या ठिकाणी मात्र सामना पंच 3 धावा ना कंप्लेंट. या ठिकाणी मात्र सामना जिंकलाय चापेवाडी संघाला. काय अफलातून रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. अतिशय मात्र चांगला सामना प्रेक्षक वर्गाच्या भेटीस आला. अभिनंदन चापेवाडी टीम. 8 लाख या ठिकाणी मात्र श्री गणेश गोरेगाव हा संघ. विश्वास बसला नाहीये या गोष्टीवर, कारण या ठिकाणी बॅटच्या रडार मध्ये फटका आला नव्हता. फक्त कदाचित या ठिकाणी सिंगल तर दुहेरी मिळाली असती, परंतु या ठिकाणी चांगली रनिंग. 8 लाख या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार करण्यासाठी भाग पाडला तो श्री गणेश गोरेगाव या टीमला. धन्यवाद. स्पर्धेसाठी मान्यवरांनी भेट दिली त्याबद्दल खूप खूप आभार. काय अफलातून डाय पाहायला मिळाली. जीवांचा रान केलं या ठिकाणी मात्र खऱ्या अर्थाने किशोरनं. अतिशय चांगली, कारण त्याला ठाऊक होतं इथून नाही तर कधीच नाहीये. अभि नाही तो कभी नाही, आणि तेच काम केलं किशोरनं. अतिशय चांगली डाय मारली आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातो. नो डाऊट स्कोररने आमच्यापर्यंत नाव कळवलंय. अर्थातच गुरुनाथ उघडे या सामन्याचा हिरो ठरला. यायचा आहे गुरुनाथ.